दरम्यान या भोंदू अशोक खरातच्या संपत्तीचे कारनामे आता आणखीनच समोर येतात। भोंदू खरातच्या मुलीचा पुण्यामध्ये सुद्धा आलिशान 3 BHK फ्लॅट पाहायला मिळतोय। मॉडेल कॉलनीमध्ये 2023 मध्ये हा फ्लॅट तिने खरेदी केला होता। कोट्यवधींचा फ्लॅट आहे। खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख दिल्याचं सुद्धा समोर आलंय। सेलडीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाहीये। मात्र राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता असताना पुण्यातील सर्वाधिक महागडी समजली जाणारी मॉडर्न कॉलनी हा फ्लॅट सध्या चर्चेचा विषय ठरतोय। भोंदूबाबा अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याची राज्यभरामध्ये शेकडो कोटी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचं समोर येत आहे आणि पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे प्रॉपर्टी असल्याची माहिती मिळते। आपण जिथे आता आहोत त्या परिसरामध्ये देखील या भोंदूबाबा अशोक खरात याच्या मुलीच्या नावावरती जी आहे ती कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट असल्याची माहिती समोर येते। हा 24 रत्नम नावाची ही सोसायटी आहे आणि पुण्यातील अगदी उच्चभ्रू अशा दीपबंगला चौकाच्या अगदी नजीक जी आहे ती ही सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये 701 नंबरचा जो फ्लॅट आहे तो सृष्टी ए खरात यांच्या नावे असल्याची माहिती समोर येते। खरं तर काल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केलेला होता की पुण्यामध्ये सृष्टी यांच्या नावावरती एक फ्लॅट एका सांगोल्याच्या आमदारांनी दिलेला होता। त्यांनी नाव देखील सांगितलेलं होतं की दीपक आबा साळुंखे यांनी एक फ्लॅट जो आहे तो सृष्टी यांना गिफ्ट केलेला होता। नेमका तोच हा फ्लॅट आहे का? गिफ्ट केलेला फ्लॅट हा जवळपास कोट्यवधी रुपयांचा असल्याची माहिती मिळते, परंतु नेमका हा तोच फ्लॅट आहे का याची देखील माहिती घेणं जे आहे ते आता पोलिसांसाठी महत्वाचं बनलेलं आहे। 150 कोटी रुपयांची 40 गुंठे जागा कोरेगाव पार्क सारख्या भागामध्ये आणि तिथे 18 रो हाऊस जे आहेत ते पाहायला मिळाले होते आणि आता हा जवळपास 1055 स्क्वेअर फुटांचा 3 BHK कोट्यवधी रुपयांचा आलिशान फ्लॅट हा भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीवरती असल्याचा पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।